प्रश्न 7290 सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, हा प्रश्न 3-4 दिवसापूर्वी सुद्धा चर्चेला गेलेला आहे. चर्चा खूप होते पण आउटपुट काही निघेना. त्याच्यात एकच मुद्दा आहे मंत्री महोदय की घरकुल हे 2 लाखामध्ये 2.5 लाखात सुद्धा होत नाही, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि तसं जर घरकुल बांधायचं ठरलं तर ते बांधून उपयोग होत नाही, कारण 2-4 वर्षात ते पडणारच, गळणार, त्याचे निकृष्ट क्वालिटी असते. म्हणून मुद्दा त्यामध्ये जो बॉटलनेक आहे त्यामध्ये किमान 3-3.5 लाख रुपये खर्च येईल आणि चांगल्या प्रकारे घरकुल होईल. अशासाठी सर्वांची मागणी एकच आहे की त्याची किंमत वाढवून द्या. हा एक. दुसरा की आता बऱ्याच ठिकाणी घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही. म्हणजे आपण म्हणता की गायरान देऊ, काही गावात शेजारी जमीन असेल तर ती देऊ, परंतु आता गावाच्या आजूबाजूला कुठेही जमीन शिल्लक नाही. म्हणून ॲक्विशन केली पाहिजे सरकारकडून, आणि ॲक्विशनची तरतूद आपण केली तरच ते शक्य आहे, अन्यथा ती वेटिंग लिस्ट वाढत जाईल. हा एक दुसरा मुद्दा आहे. म्हणून माझे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. म्हणून मुद्दा नंबर 1 की आपण घरकुलासाठी रक्कम वाढवून देणार का, आणि दुसरा ॲक्विशन करावी लागेल. म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरच्या आत असेल तरच लोक बाहेर जातात गावाच्या बाहेर राहण्यासाठी. म्हणून त्या ॲक्विशन, लँड ॲक्विशनसाठी आपण तरतूद करणार का? सभापती महोदय, आदरणीय सभागृहाचे सदस्य गर्जे साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला घरकुलाच्या संदर्भात. पहिल्यांदा तर मी त्यांना सांगेन की आपण चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. 30 लाख घरं एका वर्षामध्ये 30 लाख घरं केंद्र सरकारनं, आदरणीय मोदीजींनी, माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या प्रयत्नातून मंजूर केली. त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये 7-8 महिन्यामध्ये राज्यातल्या या योजनेमध्ये 4 लाख घरकुलांचं बांधकाम कंप्लीट झाले. एवढ्या युद्धपातळीवर काम आता घरकुलाचं चालू आहे. आणि या टप्प्यामध्ये आपण बघतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी धन्यवाद देईन. केंद्र सरकारची योजना आहे, बांधकाम अनुदान केंद्र सरकारचं 1,20,000 रुपये मिळतं. त्यातून बघतो आपण अकुशल मनरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये मिळतात. स्वच्छ भारत मिशनमधनं 12,000 मिळतात. आणि अशा वेळी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी, आम्ही केंद्राकडे सातत्याने त्याचा फॉलोअप केला की घरकुलाचं अनुदान वाढलं पाहिजे. या संदर्भात तो केंद्राच्या विचाराधीन असणारा विषय आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी प्रति घरकुलाला 50,000 रुपयेचं अनुदान वाढवून दिलं. त्यामुळं 2,10,000 रुपयेचं अनुदान आता घरकुलाला महाराष्ट्रामध्ये मिळतं. त्यातलं 50,000 रुपये वाढवून दिलं. त्यातलं 35,000 रुपये घरकुलासाठी, 15,000 रुपये सौर ऊर्जेचं जे आपण पॅनल घरावरती बसवतोय त्याच्यासाठी, रूपटॉपसाठी, आणि सूर्यघर योजनेतनं 30,000 रुपयेचं अनुदान, आणि लाभार्थीने त्यात 15,000 रुपये अनुदान घालावं असं अपेक्षित आहे की जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये त्याला कुठलंही वीज बिल भरायला लागणार नाही. अशा पद्धतीचं काम या माध्यमातून होणार आहे. त्यामुळं सातत्यानं बेघरांना घर मिळालं पाहिजे ही भूमिका माननीय मोदीजींची आहे. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं काम चालू आहे. अनेक बेघरांना घर मिळत आहे. ज्या जागेच्या संदर्भात आपण भूमिका मांडली की आता मी जागेच्या विषयी सातत्यानं बोलत आलो, तेव्हा आपण सांगितलं की जागा उपलब्ध करून देण्यासाठी जे करायला लागेल ते शासन करायला तयार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण सांगितलं की शासकीय जागा उपलब्ध असेल तर ती जागा आपण देतोय, गायरान उपलब्ध असेल ती जागा देतोय, गावठाणातली जागा देतोय. अगदीच अडचण आली तर आपण जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयाचं अनुदान देतोय. त्यातून ती जागा खरेदी केली पाहिजे. आणि नव्यानं आपण सांगतो की समजा असे काही लाभार्थी एकत्र आले आणि त्यांनी एकत्र येऊन जर जागा खरेदी केली तर त्याला G+2, G+4 अशा पद्धतीचं बांधकाम करायची आपण परमिशन देतोय. 4 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी खर्च येतो आणि शासनाकडून आपल्याला 1,20,000चं अनुदान सभापती महोदय या ठिकाणी मिळतं. आणि सातत्यानं याच्यात वाढ व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी पुढे येते.
कारण बांधकाम साहित्याचे सभापती महोदय दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत. वाळू असेल, सिमेंट, विटा, लोखंडी सळ्या, सिमेंट, पंत्रे, दारे, खिडक्या, फरशी आणि इतर सारे जे दर आहेत ते गरिबाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. मजुरीचे सभापती महोदय दर त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी कर्ज घेऊन याच्यामध्ये सपोर्टिंग त्या ठिकाणी घर बांधतायत. गवंडी, मजूर, सुतार व इतर व्यावसायिकांचे दर वाढलेत. मला माहीत आहे की आपल्याला केंद्राला सांगावं लागेल, तर माझी या ठिकाणी विनंती आहे की आपण राज्य सरकार म्हणून याकडे अनुदान वाढवण्याबाबत केंद्राला शिफारस करावी आणि आपल्याकडून आणखी काय काय बॅकअप देता येईल आणि त्यांचं घर आणखी थोडंसं नीटनेटकं झालं, अनुदान वाढवलं, तर आणखी आपण जे काम करताय त्याला त्या ठिकाणी आणखी चांगल्या प्रकारे एक सौंदर्याची झालर त्या ठिकाणी मिळू शकेल. ते आपण त्या ठिकाणी शिफारस करणार का आणि द्यायचे आहेत. परंतु यातनं आपण जसं मगाशी सांगितलं, परिचालकांना वेगवेगळ्या महोदय, शासन लाभार्थ्यांच्या पाठीशी आणि हे घरं बांधत असताना त्यांना जे काय सवलती देता येतील त्याचा प्रयत्न करते. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की शेवटी आपण घरकुलासाठी जे अनुदान देतो त्या अनुदानामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच वर्षी 50,000 रुपयाच्या अनुदानामध्ये वाढ केली. त्यामुळे हे देशामध्ये पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं 50,000 रुपयाची अनुदानामध्ये वाढ केलेली आहे. आणि त्यातून घरकुल झालं पाहिजे. ते घरकुल देत असताना, करत असताना आपण बघतो की घरकुलासाठी अतिरिक्त खर्च येणार. सगळ्यात मोठा जो वाळूचा प्रश्न होता, त्या वाळूचा प्रश्न साधारण आपण बघितलं ग्रामीण भागामध्ये वाळू 3,000 4,000 रुपये ब्रासनं वाळू मिळायची. आता 5 ब्रासपर्यंतचा वाळूचा पास मोफत वाळू देण्याचं काम केलं. ते सुद्धा 15,000 ते 20,000 रुपयाची इनडायरेक्ट मदत त्या घर बांधत असताना त्या लाभार्थ्यांना होत असते. त्यामुळे लाभार्थ्यांना ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, लँड बँक असेल, बाकीच्या ज्या सगळ्याच गोष्टी असतील, आपण या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देऊन लाभार्थ्याच्या पाठीशी उभं राहून घर कसं बांधता येईल याच्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करत आहे. आणि त्या अनुषंगानं वाळू असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या सगळ्या जमीन असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी कायम शासन लाभार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि दुसरा विषय आपण सांगितलं की सातत्यानं या घरकुलाच्या अनुदान वाढी संदर्भात आपण विषय मांडताय. हे खरं आहे की वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत, वीट वाळूचं की सिमेंटचं दर वाढलेले आहेत. या अनुषंगानं अनुदानही वाढलं पाहिजे म्हणून तर 50,000 रुपयाचं अनुदान माननीय मुख्यमंत्री मोदयांनी वाढवलं. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढीव अनुदान यावं अशा पद्धतीची भूमिका आम्ही सातत्यानं केंद्र सरकारकडे वाढीव अनुदानासंदर्भात शासनानं आपली भूमिका मांडलेली आहे. आणि केंद्र सरकार पण त्याचा गांभीर्याने विचार करते. भविष्यात केंद्र सरकार सुद्धा हे अनुदान वाढवेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही सातत्यानं केंद्र सरकार